कुठपर्यंत आलो तुम्हाला सांगा, मला आठवत आहे. 113 ह्या क्षेत्र म्हणजे काय, क्षेत्राची किंवा हे क्षेत्र कोणत्या निराळ्या तत्वांनी मिळून बनलेलं आहे हा भाग आपण पाहतो. आणि अशी 36 तत्व त्यांनी ज्ञानदेवांनी सांगितले. त्यापैकी आपण ज्याकडे आलो होतो तो म्हणजे मनाबद्दल, बरोबर आहे ना. मनाबद्दलचं की आपल्या ह्या देहामध्ये जे मन आहे ह्या सगळ्याला म्हणजे त्यांनी ह्या देहातले निरनिराळी तत्वच मानले. म्हणजे इतकं की पुढे आपण जसं जाऊ तसं तुमच्या लक्षात येईल की आता मन म्हटलंय तरी सुद्धा पुढे इच्छा हे एक वेगळं तत्व सांगितलंय. सुख दुःख हे आपण देहाचं तत्व असं आपण कधी लक्षात घेत नाही, परंतु त्यांनी त्या प्रकारे सांगितलेलं आहे. अर्थात त्या संदर्भामध्ये थोडा विचार म्हणजे ज्ञानदेवांनी कसा मांडलाय आणि गीतेमध्ये काय अभिप्रेत असावं, इतर जे काही पुस्तकं गीतेवरची आहेत ती पाहिल्यामुळे मला जे वाटतं त्याच्यामध्ये थोडा फरक जो आहे तो मी नंतर सांगते. आता आपण जो भाग पाहतो तो मनाबद्दलचा आहे की मन किती चंचल असतं ह्याबद्दलचा हा विचार आहे. चांचल्य निखळ असं म्हटलंय त्यांनी. आणि म्हणजे पुढे असं म्हटलं की ह्या मनामुळे ह्या देहाला किंवा जो आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आलेला आहे तो अंश जो आहे तो खरं म्हणजे जीवात्मा आहे, पण त्याला जीवदशा प्राप्त झाली. असं जीवदशा शब्द वापरलाय पहा त्यांनी. जीवदशा म्हणजे तो ह्या सगळ्या प्रकृतीमध्ये जो काही गुंतला गेला त्यामध्ये मन हे फार मोठा घटक आहे की त्या मनामुळे त्याला हे पाहिजे ते पाहिजे ते पाहिजे, म्हणजे इंद्रिय आणि मन ह्यामुळे त्याला जीवदशा प्राप्त झाली. आणि कोणाला प्राप्त झाली असं म्हटलं, वस्तू म्हटलंय त्यांनी. वस्तू हा शब्द आहे पुढे पहा 110वी ओवी. जयाचेनी संगे जीवदशा वस्तू. वस्तू ह्याचा अर्थ परब्रह्म, ते ब्रह्म, जे ब्रह्म आपल्यामध्ये आलेला आहे ते म्हणजे तो जो जीवाच्या स्वरूपामध्ये आपल्यामध्ये आलेला आहे त्या ब्रह्माला म्हणजे ते अत्यंत शुद्ध स्वरूपामध्ये म्हणजे पण त्याला जीवदशा प्राप्त झाली आहे. म्हणजे ते ह्या प्रकृतीमध्ये, ह्या अपरा प्रकृतीमध्ये, त्रिगुणात्मक प्रकृतीमध्ये ते पूर्णपणे गुंतून गेलेलं आहे आणि त्यामुळे ती जीवदशा असा शब्द त्यांनी वापरला आहे. पुढे त्यांनी म्हटले जे प्रवृत्तीसी मूळ कामा जयाचे बळ, जे अखंड सुये छळ अहंकारासी. थोड्या 1-2 ओव्या घेते आणि मग पुढे जाते. प्रवृत्ती सगळी मन हे जे आहे ते प्रवृत्ती ह्याचा अर्थ प्रेरणा देणारं जे आहे ते मन असतं की असं आपण करावं, आपण तसं करावं. ह्या सगळ्या ज्या प्रेरणा मिळतात आपल्यामध्ये, ज्या सगळ्या प्रवृत्ती निर्माण होतात त्या सगळ्या प्रवृत्तींचं ते मूळ आहे. मन हे मूळ आहे. आणि ज्याला कामाजयाचे बळ, कामा ह्याचा अर्थ इच्छा, इच्छेचं बळ त्याला मिळतं. त्या मनाला इच्छेमुळे बळ प्राप्त होतं.
जे अखंड सुये छळ अहंकारासी. सुये छळ याचा अर्थ मी गेल्या वेळेला सांगितला होता की डिवसतं, अहंकाराला डिवसतं, की अरे म्हणजे आपल्यामध्ये जो अहम आहे तो अहम म्हणजे तो नेहमीच अहंकार या स्वरूपामध्ये असला पाहिजे असं नाही, परंतु मन त्याला डिवचून डिवचून हे सांगत असतं की नाही तुला हे मिळालं पाहिजे, तुला ते मिळालं पाहिजे, दुसऱ्याशी आपण तुलना करतो. हे सगळ्या ज्या काही गोष्टी आहेत ह्या मनामुळे घडत असतात. तर अशा प्रकारे डिवचून ते अहंकाराला जागृत करतं. जे इच्छे ते वाढवी, आशे ते चढवी, जे पाठी पुरवी भयासिगा. म्हणजे भय सुद्धा म्हणजे नुसतंच इच्छा आणि आशा नाही तर भय. भय म्हणजे ह्याचंही भय, पुढे काय होईल याबद्दलचं भय, आणि निरनिराळ्या एकूण आपल्यावरती हे संकट आलंय, ते संकट आलंय, अशा सगळ्या कल्पनांनी निर्माण झालेलं सगळं जे भय आहे ते भय हे सगळं मनामध्येच असतं. आता आपण ह्या सर्वामध्ये आपण आपली स्वतःची परिस्थिती आपण विचारात घेता येते, त्याचबरोबर अर्जुनाची परिस्थिती विचारात घेता येते की त्याच्या मनामध्ये भय आहे की आपल्या हातून पाप घडेल, आपल्या हातून हा अशा प्रकारचे वध होतील. म्हणजे हे सगळे त्याच्या मनाचे चाललेले खेळ आहेत. तर हे अशा प्रकारे ते जे आहे ते भय म्हणून त्याला भयाची पाठ पुरवतो, पाठपुरावा भयाचा करत असतो. म्हणजे भयाला बळ तो देतच असतो मन आपलं. आणि नेहमी त्यामुळे बघा खूप वेळेला आपला म्हणजे मला तरी वाटतं, माझा तरी अनुभव की संध्याकाळ झाली, रात्र झाली की आपल्याला अनेक चिंता वाटतात. सकाळी आपण पुन्हा त्याच्यातून बाहेर पडतो. सकाळी असं वाटतं छे आपण काय असा विचार करतोय, बरोबर आहे ना. ते ज्या म्हणजे एकूण आपल्या सगळ्या शारीरिक मानसिक सगळ्या क्षमता ज्या असतात त्या अशा थकलेल्या असतात संध्याकाळच्या वेळेला, आणि त्यामुळे मग आपोआपच ते मन आपलं असं जे कमजोर होतं ते मन अशा प्रकारे भयाचा निरनिराळ्या चिंतांचा विचार करतं. त्यानंतर पुढे म्हटलं, द्वैत जेथे उठी अविद्या जेथे लाठी, ते इंद्रिया ते लोटी विषयांमाची. द्वैत म्हणजे द्वैत हे मुख्यतः सुख दुःख या स्वरूपामध्ये असतं, आणि मग इतर अनेक प्रकारचे यश अपयश, पण त्याच्यात यशाचं सुख अपयशाचं दुःख या सगळ्यात मूळ पुन्हा ते सुख दुःखाचं द्वैत जे आहे ते. आणि द्वैत त्याचबरोबर मी मागेही एकदा सांगितलं होतं, द्वैत दोन प्रकारे असतं. एक तर हे असं द्वैत की सुखदुःखाचं द्वैत, आणि दुसरं म्हणजे मी आणि हे बाकीची माणसं वेगळी आहे, हे द्वैत. ही सगळी माणसं माझ्यापासून वेगळी आहे. आता ज्या वेळेला आपण मी वेगळा आणि ही माणसं वेगळी असा विचार करतो त्यावेळेला आपोआपच मग मला पाहिजे आणि त्यांना मिळता कामा नये ही वृत्ती आपोआप त्याच्यातून निर्माण होते. तर हे द्वैत जे आहे ते द्वैत मग आणखीन हे सगळ्या मनातल्या आपल्या चाललेल्या गोष्टी असतात. तर द्वैत जेथे उठी अविद्या जेथे लाठी, लाठी याचा अर्थ बलवान होते, तिला बळ मिळतं या मनामध्ये. अविद्या अज्ञान, जे आपल्याला माहिती नाही त्या गोष्टींबद्दल आपल्या मनामध्ये सगळ्या निरनिराळ्या प्रकारच्या शंका, मग ईश्वर तरी आहे का, मग असं तरी आहे का, सगळ्या शंका त्याच्यामध्ये येतात. तर अविद्या जेथे लाठी, जे इंद्रिया ते लोटी विषया माझी. सगळे विषय जे आहेत आपल्या इंद्रियांचे ते विषयांचं ज्ञान इंद्रियांनी दिलंय आपल्याला, पण ते विषय आपल्याला मिळवले पाहिजेत ह्यासाठी मन त्या इंद्रियांना प्रेरणा देत असतं. तर अशा प्रकारे हे आपण इथपर्यंत गेल्या वेळेला आलो. तो पुढे त्या मनाबद्दलच पुढचा भाग आहे, थोडा काही ओवे आहेत. संकल्पे सृष्टी घडी, सर्वेची विकल्पुनी मोडी, मनोरथाची या उतरंडी उतरी रची. म्हणजे संकल्प, सगळे सृष्टीतल्या निरनिराळ्या गोष्टींबद्दल आपण संकल्प करतच असतो.
या आपल्या मनामध्ये की हे असं आहे ते तसं आहे. कुठल्या कुठल्या बातम्या आपल्याला कळत असतात आणि त्या बातम्यांवरून आपल्या मनामध्ये मग हे पाहावं ते पाहावं अनेक प्रकारचे संकल्प निर्माण होतात. तर हे संकल्प सृष्टी घडी त्या सगळी सृष्टीच आपण संकल्पाची निर्माण करतो. म्हणजे प्रत्यक्षात असण्यापेक्षाही आपल्या मनाने ती घडवलेली असते. सर्वेची विकल्पुनी मोडी, म्हणजे आधी संकल्प करायचे आणि मग ते मोडून टाकायचे. कारण प्रत्येक गोष्ट काही आपल्याला अपेक्षित असते त्याप्रमाणे घडतेच असं नाही, मग ते मोडूनही टाकायचे. मनोरथांची उतरंडी उतरी रची. हे अगदी सोपं आहे. आता जो आधी भाग पाहिला की संकल्प विकल्प तेच आहे. निराळे मनोरथ करायचे आणि मग सोडून टाकायचे. जे भुलीचे कुहर, कुहर ह्याचा अर्थ कोठार, कोठार. भुलीचे, भूल म्हणजे भ्रम, भ्रमाचं कोठार आहे. मन हे भ्रमाचं कोठार आहे. अज्ञानाचं, भ्रम याचा अर्थ अज्ञान, पूर्ण माहिती नाही आणि भूल, मग त्याच्यामुळे निरनिराळ्या प्रकारच्या कल्पनाच आपण नुसत्या मनामध्ये करतो. म्हणून त्याला भुलीचे कोठार, भ्रमाचं कोठार म्हटलेलं आहे. भुलीचे कुहर. आणि पुढे पहा म्हटलंय वायू तत्वाचे अंतर. गेल्या वेळेला आठवतो प्रश्न विचारला होता, विचारते तुम्ही की हे मनाबद्दल कल्पना वगैरे असं का म्हटलंय वगैरे. तर हे सगळं ह्या संदर्भामध्ये आहे की वायू जो असतो तो किती चंचल असतो आपल्याला माहिती आहे. तो काही आपण पकडू शकत नाही. आता आहे मग नाही, कुठल्या कुठे तो गेलेला असतो. हा जो चंचलपणा वायूचा आपण मानतो, त्या वायूच्या ज्याला आपण इसेन्स म्हणतो ना, की वायूतलं खरं इसेन्स काय, वायूतलं खरं सारतत्व काय, गाभा काय, मन. चंचलपणा पण ते मन म्हणजे वायूतलं मन. आणि म्हणून वायूला पृथ्वीचं मन असं म्हणतात. मला वाटतं गेल्या वेळेला मी म्हटलं होतं, पृथ्वीला वायूचं मन वायूला पृथ्वीचं मन असं म्हणतात. याचं कारण ते आहे की वायूमधला चंचलपणा आणि मनामधला चंचलपणा हे इतकं हे आहे की तर उलट्या प्रकारे ज्ञानदेवांनी म्हटलंय की वायूतला गाभा काय, तर मन असं त्यांनी, ही ज्ञानदेवांची शैली आहे. तर ते खूप वेळेला उलट्या प्रकारे आपल्याला त्याचं महत्त्व पटवून देतात. तर वायू तत्वाचे अंतर म्हणजे त्याच्यातला गाभा, त्याच्या आतला गाभा, त्याच्या आतला वायू तत्वाच्या आतला गाभा. की वायू चंचल का आहे, तर तो मन आहे, पृथ्वीचं मन आहे म्हणून तो चंचल आहे, असा त्याचा अर्थ होतो. तर अशा प्रकारे असं ते मन आहे. आणि मग पुढे म्हटलंय बुद्धीचे द्वार झाकविले जेणे, की अर्थातच अशा प्रकारे जे मन इतकं चंचल आहे ते बुद्धीला झाकूनच टाकतं. बुद्धी ही खरं म्हणजे विवेक बुद्धी आहे, पण त्या बुद्धीचा काही उपयोगच होत नाही. आपण त्या प्रकारे विचार करत नाही, आपण मनाने खेचले जातो सगळ्या गोष्टींकडे. तर अशा प्रकारे म्हणून त्याला बुद्धीचं द्वार झाकून टाकलंय ह्यांनी. म्हणजे पुढे बुद्धीमध्ये आपण शिरतच नाही, बुद्धीचा उपयोग करण्याला सुद्धा आपण पुढे जात नाही. इतकं मनच आपल्याला आधी पहिल्यांदा आकर्षित करतं कुठल्याही गोष्टीकडे. ते गा किरीटी मन या बोला नाही आन. म्हणजे हे मी तुला सांगतोय अर्जुना की हे असं हे मन आहे, ह्या बोला नाही आन म्हणजे आणखीन दुसरं काही तू विचारच करू नको. मनाचं हे असं स्वरूप असतं आणि तो आपल्या क्षेत्राचा एक भाग आहे, ते तसंच असतं. आता पुढे ह्याच्या नंतरचा जो त्या ओवीतला भाग आहे तो वेगळ्या तत्वाकडे आपल्याला नेणार आहे. इथपर्यंत मनाबद्दल
झालं. आता आपण पुढे जातोय. आता पुढचं वाचते मी. आता विषयाभिधान भेदू ऐके, म्हणजे जे आपल्या इंद्रियांचे निरनिराळे विषय आहेत ते विषयाभिधान भेदू ऐके, याचा अर्थ निरनिराळे, भेद याचा अर्थ एवढाच आहे ते की निरनिराळे जे विषय आहेत त्याच्या ते तू, मी सांगतोय ते तू ऐक अर्जुना. आता पहिल्यांदा ज्ञानेंद्रियांचे विषय सांगितलेत. तरी स्पर्शू आणि शब्दू रूप रसगंधू विषयो पाचविधू ज्ञानेंद्रियांचा. सोपं आहे, काय सांगायला नको आहे ना की ज्ञानेंद्रियांचे हे 5 विषय: स्पर्श त्वचेचा, शब्द वाचेचा किंवा जिभेचा, रूप रसगंध, आपल्याला माहिती आहे ज्ञानेंद्रियांचे हे 5 विषय. एहीची पाचे द्वारी ज्ञानासी धाव बाहेरी, जैसा हिरवे चारी भांबावे पशु. किती छान उपमा दिली आहे की ह्याला पशुला, गाई बैलाला बाहेर हिरवं कुरण दिसलं की ते नुसते भांबावून जातात. इकडे धावू का तिकडे जाऊ, इकडचं गवत खाऊ का तिकडचं गवत खाऊ, असे ते धावत असतात. तर असं त्यांचं ते जसं धावणं असतं तसं हे जे 5 विषय आहेत ज्ञानेंद्रियांचे, एहीची पाचे द्वारी म्हणजे ह्या 5 द्वारांनी ज्ञान धाव बाहेरी, ज्ञानासी धाव बाहेरी, म्हणजे ज्ञान आपलं बाहेर जात असतं. जैसा आणि ज्ञान बाहेर जात असतं असं जे म्हटलंय ना, ते ज्ञान म्हणजे काय हे आपण पुढे पाहणार आहोत. ते जेव्हा आपण पाहू त्यावेळेला ह्या शब्दाचा अर्थ बरोबर तुम्हाला समजेल की ज्ञान बाहेर धावतं म्हणजे काय, तर ज्ञान म्हणजे काय हे आपल्याला पाहायचंय पुढे गेल्यानंतर. आणि असं जे आहे की ज्ञानाची जी लक्षणं आहेत ती लक्षणं जी आपल्यामध्ये असायला पाहिजेत ती सगळी नाहीशी होतात आणि आपण बाहेरच्या जगात त्या हिरव्या कुरणामध्ये आपण धावत सुटतो. पुढे आता हे ज्ञानेंद्रियांबद्दल सांगितलं. आता कर्मेंद्रियांबद्दल पुढचा भाग आहे 19व्या ओळीमध्ये. मग स्वर वर्ण विसर्गू अथवा स्वीकार त्यागू, संक्रमण उत्सर्गू, संक्रमण आहे का माझ्या ह्याच्यामध्ये संक्रमण आहे पण दोन्हीचा अर्थ एकच आहे. आपण पाहूया. उत्सर्गू विष्णुमुद्राचा, म्हणजे हे आपली जी 5 कर्मेंद्रिय आहेत त्याच्यातून पहिलं जे सांगितलंय ते स्वर वर्ण विसर्गू हे सगळे जिभेचे विषय. की जीभ मी गेल्या वेळेला सांगितलं की जिभेचं 2 प्रकारे ते इंद्रिय आहेत. एक ते ज्ञानेंद्रियही आहे, चव कळते, आणि कर्मेंद्रियही आहे. तर त्याचं जे कर्म आहे ते हे की स्वर वर्ण विसर्ग हे म्हणजे उच्चार करणं, हे सगळे उच्चार करणं हे जीभ करत असते. स्वीकार त्यागू हे हाताचं, हात आपले काय करतात त्याबद्दल आहे. घेणं आणि देणं, घेणं देणं. स्वीकार आणि त्याग म्हणजे घेणं आणि देणं ही कामं हात करतात. संक्रमण किंवा चंक्रमण ह्याचा अर्थ की पाय चालतात. चालणं ही ती क्रिया कुठली, चालणं, आणि मग ते करणारे ते पाय. आणि त्याच्या पुढे उत्सर्गू विष्णुमुद्राचा म्हणजे मलमुद्राचा उत्सर्ग करणं. तर अशा प्रकारे हे कर्मेंद्रिय, हे पुढची ओवी पाहते मी. हे कर्मेंद्रियांचे 5 विषय साच जे बांधोनिया माच क्रिया धावे. माच ह्याचा अर्थ पहाड, म्हणजे शब्दचा अर्थ पाहिलं तर पहाड किंवा डोंगर, डिगर. नाही
नाही नाही नाही, शिडी पण नव्हे, मचाण पण नव्हे, पण माच ह्याचा अर्थ एक पहाड, ढिगारा. आणि तो ढिगारा किंवा पहाड हा शब्द कशा अर्थाने वापरलाय तर विषयांचा ढिगारा. अनेक विषय असं म्हणण्याच्यासाठी तो पहाड असा शब्द आहे. कर्मेंद्रियांचे 5 विषयगा साच जे बांधोनी या माच क्रिया धावे. म्हणजे हे सगळे एवढा मोठा सगळा विषयांचा ढिगारा आहे, एवढा मोठा पहाड आहे, तिथे आपली क्रिया, आपली सगळी म्हणजे कर्मेंद्रिय ही धावतच असतात त्या. आणि म्हणून माच म्हणजे हे नव्हे, कारण पहाडावरती धावतात किंवा डोंगरावरती, ढिगाऱ्यावरती. म्हणजे आता जसं मगाशी त्यांनी म्हटलं की हिरव्या कुरणामध्ये जसं जनावर भांबावून जातं, तसं आपली सगळी कर्मेंद्रिय ही अशी ह्या विषयांमध्ये म्हणजे त्यांची क्रिया धावत असते. पुढे ऐसे हे 10 विषय ये देही, असे हे 10 विषय कर्मेंद्रियांचे आणि ज्ञानेंद्रियांचे हे 10 विषय मी तुला सांगितले. असं इथपर्यंत आपण आलो. आता ह्या 21व्या ओवीतला पुढचा जो भाग आहे तो आणखीन पुढच्या एका तत्वाबद्दलचा आहे. आणि ते तत्व कुठलं आहे तर इच्छा. आता इच्छा तेही सांगी जाईल असं म्हटलंय तिथे, की आता मी इच्छा हे जे तत्व आहे त्याबद्दल आता मी सांगतोय अर्जुनाला. म्हणतायत भगवंत सांगी जाईल. आता सांगी जाईल वगैरे हे जे शब्द आहेत ना, ही जी क्रियापद आहेत, त्याचा खरा शब्दशः अर्थ आता सांगितलं जाईल. सांगितलं जाईल असं जे आपण म्हणतो ना, आता सांगितलं जाईल, ते सांगितलं जाईल ह्याच्या ऐवजी सांगी जाईल असं. असं खूप वेळा तुम्हाला दिसेल की असे शब्द वापरले. सांगितलं जाईल, केलं जाईल असं म्हणताना ते अशा प्रकारे शब्द वापरले. तर सांगी जाईल ते आता इच्छेबद्दल त्यांनी काय म्हटलंय, तरी भूतले आठवे का बोले कानू झाकवे, ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती. नीट शब्द लक्षात घ्या बरं का. ह्या ठिकाणी कारण भूतल म्हटल्यावर आपल्या डोळ्यासमोर काहीतरी वेगळ्या कल्पना येते, तसं नाही आहे. भूतल ह्याचा अर्थ या ठिकाणी ह्या संदर्भामध्ये भूतकाळ. भूतकाळ भूत म्हणून ते आठवे म्हटले पुढे. ही भूतकाळ आपल्याला मागच्या काहीतरी आठवणी होत असतात. म्हणजे इच्छा कशी असते, इच्छा कशी निर्माण होते, ते इच्छा निर्माण होताना आपल्याला मागच्या काहीतरी आठवणी असतात, बरोबर आहे ना. की एखादा पदार्थ आपल्याला खाल्लेला त्याची चव आठवते आणि मग अरे वा काय सुंदर, आपल्याला पुन्हा खायला पाहिजे असं जे वाटतं, म्हणजे ती जी इच्छा निर्माण होते. किंवा एखादं फार सुंदर गाणं ऐकलेलं आहे आपण, की ते आपल्याला, की जुनी गाणी आपल्याला ऐकावीशी वाटतात. त्याचं कारण ते कुठेतरी भूतकाळातली आठवण आहे आपल्या मनामध्ये, आणि म्हणून ते अशी इच्छा होते की आपण हे ऐकावं, आपण हे करावं, आपण हे खावं. तर अशा प्रकारे भूतले आठवे ह्याचा अर्थ मागच्या भूतकाळाची आठवण. दुसरं म्हणजे का बोले कानू झाकवे, ह्याचा अर्थ कोणीतरी काहीतरी आपल्याला सांगतं. कान झाकवे म्हणजे आपल्या कानात ते शब्द जातात. कोणीतरी सांगतं, हा तिकडे ना खूप चांगला सेल लागलाय, धावल्या सगळ्या. कान भरणं, एक्झॅक्टली. कान भरणं ह्याला थोडासा आणखीन एक थोडा वेगळी एक टोन वेगळा येतो, पण कानावरती आपल्या पडणं असं म्हणूया, म्हणून ते झाकवे म्हटलंय. कानावरती पडतात काही गोष्टी, कोणीतरी आपल्याला सांगतं इथे असं आहे, तिथे तसं आहे,
हा सिनेमा खूप सुंदर आहे की चला बघायला, असं असं जे सगळं होतं. तर का बोले कानू झाकवे, दुसऱ्यांचे बोल आपल्या कानावरती पडतात, ते झाकवे याचा अर्थ पडणं असा घ्यायचा. ऐसियावरी चेतवे जेगा वृत्ती, याच्यामुळे आपली वृत्ती चेतवली जाते, आपल्याला प्रेरणा मिळते की हे आपण करावं, हे आपण पाहावं, असं जेगा वृत्ती. इंद्रिया विषयांची ये भेटी, सरसीच वेगे उठी, कामाची बाहुटी धरून या. म्हणजे या ठिकाणी काय म्हटलं की आधी काय म्हटलं होतं की चेतवे जेगा वृत्ती, वृत्ती चेतवली गेली आणि मग काय होतं तर कामाची बाहुटी धरून या, याचा अर्थ इच्छेचा हात धरून. बाहुटी म्हणजे हात, इच्छेचा हात धरून, काम म्हणजे इच्छा, इच्छेचा हात धरून इंद्रिये विषयांची ये भेटी, सरसीच वेगे उठी. आलं लक्षात? बरोबर आधीच तो शेवटचा भाग आधी घेतला की त्याचा अर्थ एकदम स्पष्ट होतो की कामाची बाहुटी धरून या, इंद्रिये विषयांची ये भेटी, सरसीच वेगे उठी. जियेचेनी उठिलेपणे, मना सैंद धावणे, न रिगावे तेथ करणे तोंडे सुती. म्हणजे जी एकदा आपली ही जी वृत्ती आपली ही अशी उठली, एकदा ती धावायला लागली की मग काय होतं की मना सैंद धावणे, म्हणजे मन आपलं एकसारखं धावायला लागतं की नाही, पाहिजे 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 असं जे वाटायला लागतं ते मन सैंध धावायला लागतं एकसारखं. म्हणजे सतत त्याच्या आपल्या मनातून तो विचार जात नाही, एकसारखं धावायला लागतं. न रिगावे तेथ करणे तोंडे सुती. म्हणजे करण ह्याचा अर्थ इंद्रिय. इंद्रिय काय होतं, न रिगावे, जिथे तोंड खुपसू नये, जिथे आत प्रवेश करू नये तिथे आपली इंद्रिय तोंड खुपसतात. म्हणजे जे करू नये ते आपण का करतो ह्याचं स्पष्टीकरण आहे की आपली ही वृत्ती अशी बळावली जाते आणि त्याला काय काय घडतं मागे ते सगळं त्यांनी सांगितलंय. आणि मग जे आपल्या हातून खरं म्हणजे होऊ नये, नको अशा ज्या गोष्टी असतात त्या ज्यावर जे आपण खरं म्हणजे करायला पाहिजे असतात तिथे आपली इंद्रिय धावत सुटतात. जिये वृत्तीची या आवडी, बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी तेगा इच्छा. ही म्हणजे इच्छा ही अशी वृत्ती आहे की ती आवडी, याचा अर्थ की ती इच्छा जसजशी वाढत जाते, इच्छा जसजशी वाढत जाते तसं काय होतं, बुद्धी होय वेडी. बुद्धीचा सगळा विवेक संपतो. आपल्याला कशाची योग्य अयोग्य कशाची आठवणच होत नाही, बुद्धीचा विवेकच संपतो. म्हणून त्याला वेडी म्हटलंय, बुद्धी होय वेडी, विषया जिया गोडी तेगा इच्छा. अशी विषयांची अत्यंत गोडी जिला आहे ती इच्छा. पुढे 26वी आता ओळी. आणि इच्छिलिया सांगडे, इंद्रिया आमिष न जोडे, तेथ जोडे ऐसा जो दावा पडे तोची वेशू. इथे ज्ञानदेव असं म्हणतात की जे आपण इच्छिलेलं असतं ते सांगडे, ह्याचा अर्थ जे इच्छा केली आहे, ह्या गोष्टीची इच्छा केली आहे आणि ती प्राप्त न होणं म्हणजे इच्छिलिया सांगडे. ह्याचा अर्थ त्याची जुळत नाही, त्या दोन गोष्टी जुळत नाही. आपली इच्छा असते पण ती गोष्ट घडत नाही तशी. इच्छिलिया सांगडे, इंद्रिया
इंद्रिया आमिष न जोडे, म्हणजे इंद्रियांना जे काही आमिष याचा अर्थ की जे काही त्यांना हवं आहे, इच्छित आहे, इंद्रियांना जे काही इच्छित वाटतंय, जे काही त्यांना हवं वाटतंय ते न जोडे, ते त्यांना मिळत नाही. तेथ जोडे ऐसा जो डावा पडे तोची द्वेषू, असं म्हटलंय. म्हणजे असं जेव्हा होतं त्यावेळेला जे काही निर्माण होतं त्याला द्वेष असं म्हणतात. परंतु आता या ठिकाणी एक सांगते की हा द्वेष ह्याचा जो अर्थ ज्ञानदेवांनी ह्या ओवीमध्ये सांगितलेला आहे तो आपण पाहिला, तो जसा आहे त्याप्रमाणे पाहिला. परंतु गीतेमध्ये द्वेष ह्याचा अर्थ फार वेगळ्या प्रकारे आहे की काम आणि द्वेष माहिती आहे ना तुम्हाला, राग आणि द्वेष, की हवं असणं आणि नको असणं. नको म्हणजे ही गोष्ट घडता कामा नये, मला ही व्यक्ती नको, माझ्या घरामध्ये असं होता कामा नये, असं हे जे सगळं नाही नाही असं आपण जे म्हणतो, जसं अर्जुन म्हणतोय की हे युद्ध मी करणार नाही, असं हे जे सगळे आपले नकार असतात, होकार असतात, त्याला काम म्हणतात. आपल्याला हवं आहे त्याला काम म्हणतात. आणि द्वेष ह्याचा अर्थ की नको असतं, ही गोष्ट घडताच कामा नये असं जे वाटत असतं त्याला द्वेष म्हणतात. आणि गीतेमध्ये द्वेषाचा अर्थ खरं म्हणजे तसा आहे. आणि गीतेवरची जर आपण इतर पुस्तकं जर पाहिली तर त्या ठिकाणी ह्या श्लोकाचा अर्थ देताना सुद्धा, म्हणजे हा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये जो हा शब्द वापरला आहे तो 6वा श्लोक आहे बघा, त्याच्यामध्ये इच्छा द्वेष हा सुखम दुःखम असं जे सगळं म्हटलंय, त्या द्वेषाचा अर्थ गीतेवरच्या पुस्तकांमध्ये आपल्याला असाच दिसतो. अनंतराव आठवलेंचं पुस्तक जरी तुम्ही पाहिलं तरी सुद्धा तुम्हाला हाच अर्थ दिसेल. कारण मी स्वतः मुद्दाम अनेक पुस्तकं त्यासाठी पाहिली की मला थोडं इथे शंका वाटली म्हणून मी ते पाहिलं, म्हणून मी सांगते. पण जे ज्ञानदेवांनी सांगितलंय तेही आपल्याला पाहायला पाहिजे. ते असं म्हणतात की ज्या वेळेला इच्छा पूर्ण होत नाही त्यावेळेला जी आपल्या मनामध्ये वृत्ती निर्माण होते ती म्हणजे द्वेष. परंतु गीतेमध्ये द्वेष ह्याचा अर्थ एखादी गोष्ट नको असणं, त्याला द्वेष असं म्हणतात. आणि आता हा अर्थ जो वेगळा गीतेमधला आहे तो जर, आणि आपण असे वेगळे अर्थ लक्षात घेतले पाहिजेत. जसं तुम्हाला आठवत असेल की मी अगदी खूप आधी, म्हणजे मला वाटतं 3रा-4था अध्याय असेल, त्या ठिकाणी मी शंकराचार्यांनी गीतेचा अर्थ कसा घेतला आहे, ज्ञानदेवांनी गीतेचा अर्थ त्या एका विशिष्ट शब्दाचा, विशिष्ट त्या गोष्टीचा अर्थ कसा घेतला आहे, ह्यातले फरक मी तुम्हाला सांगितले होते. त्याचप्रमाणे या ठिकाणी मी सांगते की हा अर्थ गीतेत मूलतः तो वेगळा आहे, परंतु ज्ञानदेवांनी घेतलेला अर्थ हा असा आहे. तर आणि ह्याच्यावर पुढे मग अनेक गोष्टी त्यांच्या अर्थामध्ये बदल त्यांच्या झालेला आहे, तो आता पुढे कळेल. तर आत्ता जे पाहिलं ते इच्छिलिया सांगडे इंद्रिया आमिष न जोडे तेथ जोडे ऐसा जो डावा पडे तोची द्वेषू, असं त्यांनी म्हटलंय. आता पुढची ओवी, आता यावरी सुख ते एवंविध देख जेणे एकची अशेष विसरे जीवू. आता हा जो सुख आणि दुःख हा सुद्धा या ठिकाणी ज्ञानदेवांनी ज्या प्रकारे त्याचं स्पष्टीकरण केलंय त्यापेक्षा ह्याच शब्दांचं सुख आणि दुःख यांचं स्पष्टीकरण इतर अनेकांनी गीतेमध्ये वेगळ्या प्रकारे केलं. आणि सुख आता इच्छा म्हणजे हवं असणं आणि नको असणं, ते इच्छा आणि द्वेष हे आपण पाहिलं. आता त्याचा अर्थच ज्या वेळेला वेगळा होतो त्यावेळेला आपोआपच हे पुढचे अर्थही बदलतात. ज्ञानदेवांनी जो अर्थ घेतलेला आहे ना तो सुखाचा खूप तात्विक अर्थ या ठिकाणी घेतलेला आहे. परंतु गीतेमध्ये ज्या
कारण हे आपण शरीराबद्दल बोलतोय ना, आपण क्षेत्राबद्दल बोलतोय. तर क्षेत्राबद्दलच्या ह्या तत्वांबद्दल ज्या वेळेला गीता काही सांगते त्यावेळेला ते शारीरिक दृष्ट्याच ते विचार असतात आणि त्यामुळे शरीराचे सुख आणि दुःख ह्याचा विचार गीतेमध्ये आहे. परंतु ज्ञानदेवांचा अर्थ वेगळा कसा आहे तो आधी आपण बघू आणि मग पुन्हा हे जे मी आत्ता सांगितलं ते पुन्हा एकदा आपण त्याचा विचार करू. आता पहा कसं आहे की इथे काय म्हटलंय, आता यावरी सुख म्हणजे आता मी तुला सुखाबद्दल सांगतो. ते एवंविध देख, ते अशा प्रकारे एवंविध म्हणजे अशा प्रकारे तू त्याचा विचार कर. ते देख म्हणजे त्याचा मी ते सांगतोय ते ऐक. जेणे, आता सुख म्हणजे काय तर जेणे एकेची अशेष विसरे जीवू. म्हणजे इथे त्यांनी म्हटलंय की हे सुख असं आहे की जे एक ते सुख मिळालं की अशेष विसरे जीवू, जीवाला बाकी सगळ्याचा विसर पडतो. त्याला त्यांनी सुख म्हटलंय की ते सुख म्हणजे ते सुख म्हणजे काय आहे ते पुढे स्पष्ट होत आहे. पण आधी सुरुवातच अशी केली आहे की ते सुख मिळालं की जीवाला मग दुसरं काहीही नको असतं, सगळ्याचा विसर पडतो. ते एवंविध देख जेणे एकेची अशेष विसरे जीव. एकेचीला कॉमा द्या तिथे म्हणजे तो अर्थ बरोबर स्पष्ट होतो जो ज्ञानदेवांना अभिप्रेत आहे. जेणे एकेची म्हणजे ते एक सुख मिळालं की अशेष विसरे जीव, हा एकत्र शब्द आहे. अशेष विसरे जीव हा एकत्र शब्द आहे. सगळ्याचा विसर पडतो जीवाला. आणि मग ते काय आहे तर ते पुढे सांगितलंय बघा कसं. मना वाचे काये आपुली आणवाये देह स्मृतीची त्राये मोडीत जेये. म्हणजे हे सुख कसं असतं तर अशा म्हणजे ते जे एक सुख म्हटलंय ते सुख कसं असतं तर जीव जो असतो तो काय करतो तर मनाला, वाचेला, कायेला, आपल्या शरीराला आपुली आणवाये शपथ घालतो. शपथ घालतो जीव, शपथ घालतो. आणि काय शपथ घालतो देहस्मृतीची त्राये मोडीत जेये. म्हणजे तुला कुठल्याही परिस्थितीमध्ये देहस्मृती होता कामा नये. आलं लक्षात, देहस्मृती होता कामा नये अशी शपथ जीवाने घातलेली असते. म्हणजे देहाकडून आत्म्याकडेच आपण राहायचंय कारण तेच सुख आहे, तेच सुख आहे. आणि तू ते सुख सोडून ह्या प्रापंचिक कुठल्याही ह्याच्यामध्ये तू गुंतू नको. तर म्हणून देह स्मृती तू विसरून जा. आणि त्राये ह्याचा अर्थ बळ असा आहे. बळ बळ देह स्मृतीची त्राये मोडीत जेये. जे देह स्मृतीचं जे बळ असतं की आपल्याला सारखं आपल्या देहाची आठवण असते की आपल्याला ही वेदना होते, आपल्याला हे हवं आहे, आपल्याला भूक लागली आहे, आपल्याला झोप आली आहे. हे सगळे ही सगळी देहाची स्मृती असते आणि अनेक प्रकारची असते. तर त्याचं जे बळ असतं ते जे बळ की ते बळ इतकं असतं की नाही झोपायचं ठरवलं तरी झोप येते. तर अशा प्रकारे देहस्मृतीची त्राये मोडीत जेये. म्हणजे सगळी ते देहाचा विसरच माणसाला पडावा अशा प्रकारे मनाला, वाचेला, कायेला शपथ घातलेली असते की चुकून सुद्धा देहस्मृती होता कामा नये. त्याचं बळ पूर्ण नाहीसं झालं पाहिजे. पुढे जयाचेनी जालेपणे. जालेपणे ह्याचा अर्थ नीट लक्षात घ्या. हे शब्द लहान लहान असतात पण त्याचे अर्थ वेगळे असतात. ह्याच्यावरून आलेला आहे तो जा म्हणजे जन्मये होणं, उत्पन्न होणं.
जयाचेनी जालेपणे म्हणजे जे उत्पन्न झालं की पांगुळा होई जे प्राणे. जयाचेनी म्हणजे जे सुख, आता हे सुखाबद्दल बोलतायत ते, की जे सुख एकदा उत्पन्न झालं की आपल्याला आत्मसुख, आता लक्षात आलं असेल तुमच्या की देहाचं सुख नाही, आत्म्याचं सुख, आत्मानंद ज्याला म्हणतात, की त्या आत्म्याच्या आनंदामध्येच राहणं, ती जी वृत्ती आहे ती वेगळी आहे. आणि ते जे सुख आहे ते सुख एकदा का जागृत झालं, एकदा का उत्पन्न झालं की पांगुळा होई जे प्राणे. आता या ठिकाणी पुन्हा मी गेल्या वेळेला तुम्हाला सांगितलं होतं की प्राण या शब्दाबद्दल मी गेल्या वेळेला बोलले होते, आठवतं तुम्हाला की मी म्हटलं होतं इतका बरोबर शब्द ज्ञानदेवानी वापरलाय. खूप ठिकाणी आपल्याला हा असा शब्द दिसत नाही वापरलेला. हा जो प्राण शब्द आहे ज्याला अरविंदांचा उल्लेख मी केला होता की अरविंद व्हायटल असं म्हणतात. व्हायटल, आपल्यामधलं जे व्हायटल असतं, आपली प्राणशक्ती म्हणा, प्राणशक्ती, आपली प्राणशक्ती असते ती, आणि ती आवश्यक असते. प्राणशक्ती तर असलीच पाहिजे, त्याच वेळेला आपल्या सगळ्या क्रिया होतात, आपण योग्य प्रकारे जीवन जगू शकतो. तर म्हणजे ज्याला आपण नाही, ज्याला हा शब्द तुम्हाला माहिती आहे, म्हणजे व्हायटल हा शब्द आपण फारसा ऐकत नाही. व्हायटॅलिटी हा शब्द ऐकतो. व्हायटॅलिटी हा शब्द तर आपल्याला कानावरून गेलेला असतो. व्हायटॅलिटीला आपण एनर्जी म्हणतो ना, एनर्जी म्हणतो, व्हायटॅलिटी, एनर्जी. आता ती जी एनर्जी आहे ती एनर्जी कुठून येते? प्राण, आपल्यामध्ये जे प्राण आहे त्या प्राणशक्ती आहे ती जे आपल्यामध्ये ईश्वराचा अंश आलेला आहे त्याच्यातून निर्माण झालेली जी प्राणशक्ती आहे ती प्राणशक्ती, ते प्राणशक्ती अशी असते की ते आपल्यातलं ते व्हायटल जे असतं ते अशा प्रकारे असतं की ते आवश्यक असतं, पण जर आपण त्याच्या आहारी गेलो तर त्याचे अनेक दुष्परिणाम होतात. म्हणजे आपण आहारी जातो बऱ्याच वेळेला की व्हायटल याचा अर्थ मग उर्मी येतात. मी गेल्या वेळेला हा शब्द वापरला होता, बरोबर आहे. उर्मी येतात आपल्याला हवं म्हणजे हवं, आपल्याला राग आला की वाटेल ते झालं तरी असंच झालं पाहिजे, मग तो राग जसा मला व्यक्त करायचा आहे तसाच मी व्यक्त करणार, तुम्ही मध्ये पडू नका, अशा प्रकारे माणूस वागतो. म्हणजे रागाची उर्मी असते, कुठल्याही इच्छांची उर्मी असते, म्हणजे डिझायर्स, मला सगळे शब्द एकदम हे होत नाहीत, इम्पल्सेस म्हणतात, म्हणजे खूप आतून निर्माण होणाऱ्या काही इन्स्टिंक्ट्स, इम्पल्सेस, पॅशन म्हणतो. आय एम व्हेरी पॅशनेट अबाउट इट, म्हणजे मला हे मिळालं पाहिजे, म्हणजे इतकं मला असं त्याच्याशिवाय मला चैन पडत नाही, त्याला पॅशन म्हणतात. म्हणजे अशा ज्या आपल्या वृत्ती असतात त्या ज्या वृत्ती त्या व्हायटलमुळे निर्माण होणाऱ्या असतात. म्हणजे प्राणशक्ती आवश्यक तर पण आहे, पण ती मर्यादेच्या पलीकडे जर कार्यरत झाली तर त्याचे दुष्परिणाम असतात. तर तो जो भाग आहे, तर म्हणून ह्या ठिकाणी वापरलेला प्राणे शब्द अतिशय सुंदर आहे. नाहीतर जर आपण प्राणेचा नेहमी प्राण हा जो अर्थ घेतो तो जर घेतला तर सांगा, पांगुळा होई जे प्राण, याला काय अर्थ राहतो? प्राण आपला पांगळा होतो, याला दुसरा जर कुठलाही अर्थ घेतला की आपला प्राण त्यात प्राण गेल्यासारखाच आहे, असं नाहीये. पांगुळा होई जे प्राण म्हणजे हा जो वाईट मार्गाला गेलेली आपली जी प्राणशक्ती आहे ती पांगळी होते, ती त्याचं बळ जातं. पांगळी होणं ह्याचा अर्थ की तिचा प्रभाव जातो, तिचा इन्फ्लुअन्स जातो, तिचं बळ जातं. सुंदर शब्द, अगदी बरोबर शब्द वापरलेला आहे प्राणी.
पांगुळा होई जे प्राण. आणि हा व्हायटल हा शब्द जर आपण समजावून नाही घेतला तर पुन्हा ह्याचा अर्थ कळणं फार मोठं कठीण आहे. जयाचे झालेपणे पांगुळा होई जे प्राणे. म्हणजे अशा प्रकारे जर आपण देहस्मृतीतून बाहेर पडलो आणि आत्मस्मृतीमध्येच आपण जगायला लागलो आणि तेच आपण सुख मानायला लागलो की आपोआपच आपल्यातल्या ह्या ज्या इम्पल्सेस, ह्या पॅशन्स ज्या सगळ्या आहेत त्याच्यापासून आपण परावृत्त होतो. त्याला म्हटलंय पांगुळा होई जे प्राण. फार सुंदर शब्द आहे की ह्या उर्मी आपल्या तुकाराम, मला एकदम आठवलं म्हणून सांगते. तुकारामाच्या एका अभंगामध्ये त्यांनी असं म्हटलंय, आली उर्मी साहे तेवढेही थोडे नव्हे, असं काहीतरी म्हटले. तेवढेही थोडे नव्हे म्हणजे फार तुम्ही अगदी परमार्थ नका करू, निदान आलेली उर्मी तरी सहन करा, म्हणजे तिला तुम्ही आवरून घ्या की हे आपण नाही असं वागायचंय. ती निदान तुम्हाला आवडता आली ना तरी खूप झालं. तेवढेही थोडे नव्हे किंवा थोडके नव्हे असं काहीतरी आहे. आली उर्मी साहे. तर असं ही उर्मीच आहे हा जो प्रकार आहे ना ते इथे आहे की पांगुळा होई जे प्राण. आणि पुढे आता सात्विकासी दुणे वरीही लाभू. म्हणजे सात्विक वृत्ती जी आपली असते ती दुणेवरीही लाभू. ह्याचा अर्थ ती दुप्पट होते, दुणे होते, दुणावते. आपली सात्विक वृत्ती दुणावते. आणि पुढे आता जाते का आघवियाची इंद्रिय वृत्ती हृदयाचा एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. म्हणजे आपली सगळी जी इंद्रिय वृत्ती आहे, आता हे माहिती आहे आपल्याला, इंद्रिय वृत्ती म्हणजे काय, विषयांकडे धाव घेत असतात आपली इंद्रिय. तर आपली ही जी सगळी इंद्रिय वृत्ती आहे तिला हृदयाचा एकांती थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. सुषुप्ती ह्याचा अर्थ गाढ निद्रा जी असते त्याला गाढ निद्रा म्हणजे स्वप्न सुद्धा पडत नाही. 3 अवस्था असतात, जागृती, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती. तर सुषुप्त म्हणजे स्वप्न सुद्धा पडत नाही इतकं जी गाढ निद्रा असते. असं म्हटलं जातं की त्या सुषुप्तीच्या त्या काळामध्ये म्हणजे ती गाढ निद्रा असं आपल्याला जे वाटतं त्या काळामध्ये आपला आत्मा हा परमेश्वराशी युक्त झालेला असतो. म्हणजे आपली स्वप्न सुद्धा पडतात की कारण आपण ह्या जगामध्ये वावरत असतो म्हणून आपल्याला ती स्वप्न पडत असतात. ते सगळं गेलेलं असतं. जागृतावस्था तर गेलेली असतेच, पण स्वप्नावस्थाही गेलेली असते. आणि सुषुप्ती म्हणजे आपण त्या परमेश्वराच्या खूप जवळ पोचलेलो असतो. तर अशी जी आहे तर तसं त्यांनी म्हटलंय हृदयाच्या एकांती. कारण गाढ निद्रा लागायला एकांत पाहिजे म्हणून म्हटले हृदयाच्या आपल्या अंतःकरण जे अगदी शांत झालेलं आहे. कारण एकदा का ते सुख आपल्याला जाणवायला लागलं, आत्मसुख जाणवायला लागलं, देहस्मृती गेली की आपोआपच शांती वाढते, अंतःकरणातली शांती वाढते. आणि म्हणून तो शब्द वापरलाय एकांती. हृदय आपलं जे अंतःकरण शांत झालेलं आहे त्या शांत झालेल्या अंतःकरणामध्ये थापटुनी म्हणजे थोपटतो ना आपण तसं थापटुनी सुषुप्ती आणि जेगा. म्हणजे आपल्या जीवाला कुठे बाहेर जायला देतच नाही, त्याला सुषुप्ती या स्थितीमध्ये ते आणतं. अशी गाढ झोप त्याला लागते. किंबहुना सोये जीव आत्मयाची लाहे तेथ जे होये तया नाम सुख.
जीव आणि आत्मा. आता फरक कळलेला आहे ना. जीव म्हणजे काय की जो ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये गुरफटलाय. खरा तो जेव्हा आपण जीवात्मा हा शब्द वापरतो त्यावेळेला तो जो शुद्ध स्वरूपामध्ये असतो ते परंतु ह्या अपरा प्रकृतीमध्ये तो गुंततो तेव्हा त्याला जीव असं म्हणतात. आणि म्हणून जीवा शिवाची गाठ असं आपण म्हणतो. शिव म्हणजे आपल्यातला शुद्ध आत्मा आणि जीव याचा अर्थ या अपरा प्रकृतीमध्ये गुंतलेला आत्मा. तर असा जीव आणि आत्म्याची लाहे ते काय आहे तेथ जे होये तया नाम सुख. म्हणजे ते दोन एकत्र येणं म्हणजे जीवाशिवाची गाठ पडणं, ही जी अत्यंत आवश्यक अशी आपली स्थिती आहे ती व्हायला पाहिजे आणि त्याला सुख असं म्हणतात असं ज्ञानदेवांनी सांगितलं. परंतु गीतेमध्ये असा हे एवढं सगळं अभिप्रेत नाही आहे. त्या ठिकाणी सुख आणि दुःख हे अशा प्रकारे घेतलेलं आहे की सुख म्हणजे शारीरिक आणि हे क्षेत्राबद्दलच्या सर्व गोष्टी असल्यामुळे इथे सोये म्हटलं ते नाही, सोये म्हणजे संबंध. सोयरीक हा शब्द त्यावरूनच आलेला आहे, बरोबर आहे. सोयरीक हा शब्द सोये ह्यावरूनच आलेला आहे. सोये याचा अर्थ संबंध जुळणे, संबंध जुळणे. आणि पुढे आता जाऊ. आणि ऐसी हे अवस्था न जोडता पार्था जीजे तेची सर्वथा दुःख जाणे. आता सुख म्हणजे काय कळलंय, अशी अवस्था न येणं म्हणजे दुःख असं त्यांनी म्हटलंय. आता पुढची जी ओवी आहे तिथे सुख आणि दुःख हे दोन्हीचाही थोडा एकत्र उल्लेख आहे आणि तो असा आहे ते मनोरथ संगे नव्हे एरवी सिद्धी गेलेची आहे. हे दोन्हीची उपाये सुख दुःखासी. म्हणजे इथे या ठिकाणी पहिला जो उल्लेख आहे तो सुखाबद्दलचा आहे की तो सुख म्हणजे कसं असतं की ते मनोरथाच्या बरोबर जात नाही. कारण आपण जर सारखे मनोरथ हे पाहिजे ते पाहिजे असं म्हणत बसलो म्हणजे आपण देहस्मृतीमध्ये असतो, म्हणजे आपल्याला सुख लाभणं शक्य नाही. आपण आत्म विचारामध्ये असेल तरच आपल्याला सुख लाभतं. तर म्हणून ते मनोरथ संगे नव्हे, ते जे सुख आहे जे त्यांनी सांगितलं आहे ते मनोरथासंगेत आपल्याला कधीच मिळत नाही. आपण मनोरथाच्या विश्वामध्ये राहिलो तर हे सुख प्राप्त होत नाही. एरवी सिद्धी गेलेची आहे. खरं म्हणजे ते तसं असतं, आपली मूळ स्थिती तशीच असते. त्या सिद्धीला आपण जातो म्हणजे ती सिद्धी याचा अर्थ या ठिकाणी थोडा स्थिरता असा घ्यायचा. स्थिरता. मनोरथ कसे असतात, मनोरथ आपल्या मनात असलं की आपलं मन आणि बुद्धी आणि सगळं चंचल असतं, बरोबर आहे ना. आणि ज्या वेळेला ते नसतं त्यावेळेला स्थिरता असते, स्थिरता असते. तर आता हे दोन म्हणजे या ठिकाणी हे जे पुढे म्हटलंय हे दोन्ही असा जो उल्लेख केलेला ना तो सुख आणि दुःखाचा नाहीये. तो उल्लेख कशाचा आहे तर चंचलपणा, चांचल्य आणि स्थिरता ह्याचा उल्लेख. दोन्ही म्हणजे काय, चांचल्य आणि स्थिरता. आपण चंचल असलो, मनोरथाच्या बरोबर आपण धावत असलो की दुःखच आपल्या वाटायला येतं. आणि नाहीतर मग एरवी सिद्धी गेलेची आहे म्हणजे ते नाहीतर आपल्याला मिळतं. जर आपण मनोरथाशिवाय असलो म्हणजे आपली वृत्ती स्थिर असली की आपल्याला सुख मिळतं. तर हा दोन्हीची असं जे म्हटलंय त्याचा अर्थ काय, दोन गोष्टी तर स्थिरता आणि चांचल्य. स्थिरता आणि चांचल्य. तर
हे जे दोन आहे ते उपाये सुखदुःखासी, उपाये सुखदुःखासी, म्हणजे त्या उपाये शब्दाचा अर्थ दोन प्रकारे आपण घेऊ शकतो. एक म्हणजे त्याच्यामुळे सुखदुःख निर्माण होतं. स्थिरता किंवा चांचल्य ह्याच्यामुळे सुखदुःख निर्माण होतं, म्हणजे ते कारण, अशा अर्थानेही आपण तो उपायाचा अर्थ घेऊ शकतो. आणि जर ते कारण असेल तर मग उपायही तोच आहे की आपल्या ह्याच्यातली स्थिरता आपण टिकवायची आहे आणि चांचल्य आपण काढून टाकायचं आहे की मग दुःख जाईल आणि सुख राहील. म्हणजे उपाय हा शब्द दोन प्रकारे त्याचा आपण अर्थ घेऊ. एक कारण म्हणून घेऊ, आणखी सुखदुःखाचं कारण काय, तर मन स्थिर असेल तर सुख, मन चंचल असेल तर दुःख, म्हणजे कारण झालं. आणि मग उपायही तोच की जर आपला चंचलपणा काढून टाकला की आपोआपच आपल्याला सुख लागतं आणि दुःख जातं. तर उपाय हा अशा अर्थाने तो उपाय शब्द आहे. आता पुढे, आता आपण सुख दुःख इथपर्यंत आलो, त्याच्या पुढे जातोय. आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता तिये नाव पांडुसुता चेतना येते. त्यांनी जी 36 तत्व सांगितली त्याच्यामध्ये चेतना, सुख दुःखाच्या नंतर त्या चेतना याचा उल्लेख आलेला आहे. तर चेतना म्हणजे काय, तर आता असंगा साक्षीभूता देही चैतन्याची जे सत्ता, म्हणजे आपल्यामध्ये जे चैतन्याची सत्ता, म्हणजे तो जो परमेश्वर आहे, तो जे परब्रह्म आहे, ते जे चैतन्य आहे, त्याची आपल्यामध्ये जी सत्ता आहे, आपल्यामध्ये तो जो आलेला आहे, ती जी चैतन्याची सत्ता ती कशी असते, ती असंग आणि साक्षीभूत, म्हणजे ती आपल्या देहाबरोबर ती एकात्म झालेली नसते. देहापेक्षा ती चेतना वेगळी असते, असंग असते ती. ह्या कुठल्याही गोष्टीची ती संग तिचा नसतो, असंग, अनासक्त असाही त्याचा अर्थ घेता येतो. तिला आसक्ती नाही, कशाची आसक्ती नाही, कारण ती ब्रह्माची सत्ता आहे ना, तर त्यामुळे कशाचीच आसक्ती नाही, अनासक्त ती असते. असंगा ह्याचा अर्थ तोही आहे. आणि साक्षीभूता, म्हणजे जसा परमेश्वर साक्षी आहे सगळ्या गोष्टींना, परमेश्वर साक्षी आहे, तसाच आपल्या आतमध्ये जे ईश्वराचं तत्व आहे ते सुद्धा आपल्या या क्षेत्रामध्ये ज्या ज्या गोष्टी घडत आहेत, चांगल्या वाईट सुख दुःख जे काही सगळं घडतंय त्या सगळ्याला ते फक्त साक्षीभूत आहे. म्हणजे आपल्यातलं चैतन्य ते ईश्वरासारखंच आहे. ते ईश्वर जसा साक्षीभूत आहे, तो वरून नुसतं पाहतोय की काय आपण कसे वागतोय, काय आपलं चाललेलं आहे, तर तो जसा साक्षी आहे तसंच आपल्या आतलं चैतन्य या सगळ्याला. आणि चैतन्य ह्याचा अर्थ या ठिकाणी जास्ती आपण घ्यायचा असा की ज्याला आपण शुद्ध स्वरूप, आत्म्याचं शुद्ध स्वरूप म्हणतो, ती जी चैतन्याची सत्ता आहे ती कशी आहे, तर ती साक्षीभूत आहे आणि त्याला चेतना असं म्हटलेलं आहे. आता या ठिकाणीच मी सांगते की चेतना हा जो शब्द आहे हा सच्चित आनंद, सच्चिदानंद हा आपल्याला शब्द माहिती आहे. त्याच्यातला सत म्हणजे अस्तित्व आहे, परमेश्वर आहे, अस्तित्व आहे त्याचं, त्याला सत असं म्हणतात. एक्झिस्टन्स याला सत असं म्हणतात. चित म्हणजे हे चेतना, आणि ती जी चेतना असते ती ईश्वराची जी चेतना आपल्यामध्ये असते ती नुसती चेतना ह्याचा म्हणजे आपली काहीतरी आपल्यामध्ये त्याचा अंश आहे असं नाही. ती जी चेतना आहे, ते जे चित्त आहे, ती
चित शक्ती आहे. लक्षात घ्या, ती चित शक्ती आहे. ती एक प्रकारची शक्ती आहे की जी आपल्याला आपल्या सगळ्या क्रियांना प्रेरणा देत असते. चित शक्ती. हा, तर ती चित शक्ती आपल्यामध्ये आहे. चैतन्याची जे सत्ता म्हणजे तो जो अंश, तो जो आपल्यामध्ये आहे, तिये नाव पांडुसुता चेतना येथ, म्हणजे ती चित शक्ती आहे, ती आपल्यामध्ये ब्रह्माची, त्या परब्रह्माची आपल्यामध्ये आहे. आणि ती आता तिचं वर्णन केलंय पुढे. जे नखवनी केशवरी उभी जागे शरीरी, जे तिही अवस्था तरी पालटेना. म्हणजे नखापासून ते केसापर्यंत उभी जागे शरीरी, म्हणजे सतत आपल्या शरीरामध्ये जागृत अवस्थेमध्ये ती असते चेतना. चेतना ही कायम जागृत असते. आणि म्हणून मी काही वेळेला असं म्हटलं की ईश्वर सुद्धा कायम जागृत असतो. आपण ईश्वराला देवळामध्ये जाग करतो, झोपवतो, जाग करतो. किती म्हणजे आपण काय कसले रीतिरिवाज निर्माण झालेले आहेत, किती त्याच्यामध्ये अज्ञान आहे, आपण लक्षात घेण्यासारखी गोष्ट आहे. तर ही जी चेतना आहे पहा, इथे किती सुंदर शब्दामध्ये सांगितलंय, उभी जागे शरीरी, ती कायम जागृत अवस्थेमध्ये आहे आपल्या शरीरामध्ये, कारण ती ईश्वरी चेतना आहे. आणि पुढे म्हटले, जे तिही अवस्था तरी पालटेना. तिही अवस्था म्हणजे जागृती, स्वप्नावस्था आणि सुषुप्ती, ह्या 3 अवस्था. मग अशी सांगितलं मी सुषुप्ती म्हणजे काय, तर ह्या 3ही अवस्थांमध्ये ती चेतना जागीच असते. आपण झोपतो, आपल्याला ती गाढ झोप असते, ती आपल्या शरीराला, आपल्या मनाला, आपल्या बुद्धीला ती एक गाढ झोप असते. परंतु त्यावेळेला चेतना मात्र जागृत असते. आणि म्हणूनच तो जो मी मगाशी म्हटलं की ईश्वराशी आपण खूप जवळ येतो त्या काळामध्ये, याचं कारण ती चेतना जागृत असते. बाकी सगळं सुप्त असतं आणि चेतना मात्र जागृत असते. तर उभी जागे शरीरी, जे तिही अवस्था तरी पालटेना. पुढे, मनबुद्ध्यादी आघवी जियेचेनी टवटवी, प्रकृती वन माधवी सदाची जे. आता हे जे पुढचा शब्द आहे ना, प्रकृती वन माधवी सदाची जे, त्याचा आधी अर्थ लक्षात घ्या की माधवी ह्याचा अर्थ वसंत ऋतू. माधवी म्हणजे वसंत ऋतू. आणि इथे शब्द काय वापरलाय, प्रकृती वन माधवी. ह्याचा अर्थ प्रकृती म्हणजे आपलं शरीर. शरीर रूपी वनामध्ये वसंत ऋतू आला. हा, अशी कल्पना. आपल्या देहरूपी वनामध्ये वसंत ऋतू आहे. चेतना कशी असते ते सांगतायत ते. चेतना कशी असते तर जसं वसंत ऋतू वनामध्ये आला की सर्व वन टवटवीत होतं, ती उपमा घेऊन त्यांनी आता चेतनेचं वर्णन केलेलं आहे की आपल्या देहरूपी मनामध्ये हा वसंत ऋतू सदाच असतो. ही चेतना कायम असते, तर ही सदाच असते. आणि त्यामुळे काय होतं तर मनबुद्ध्यादी आघवी जियेचेनी टवटवी. आलं ना लक्षात? आपलं मन, बुद्धी, आपलं शरीर हे सगळं टवटवीत त्यामुळे राहतं. जसं वसंत ऋतूमुळे वनामध्ये टवटवी येते, तसं ह्या चेतनेमुळे आपल्या मनबुद्धीला टवटवी येते. आता पुढची ओवी घेते. जडाजडी अंशी राहटे जे सरीसी, ते चेतना गा तुझसी लटिके नाही.
लटिके नाही, इथे संपली ना ती ओवी. म्हणजे अर्जुनाला म्हटलंय की मी लटिके नाही, मी तुला खोटं नाही सांगत आहे. भगवंत म्हणताय मी तुला खोटं नाही सांगत आहे, खरंच मी तुला सांगतोय की जडाजडी अंशी राहते जे सरीसी ते चेतना. आता जडा, जड आणि अजड असा तो शब्द आहे. जड आणि अजड म्हणजे जड याचा अर्थ की आपल्याला जे निर्जीव पदार्थ वाटतात की दगड आहे, डोंगर आहे, हा काही अचेतन. अचेतन असा शब्द आता आपण नंतर वापरूया. आधी फक्त त्याला जड याचा अर्थ की ज्याच्यामध्ये आपल्याला असं वाटतं की काही नाही आहे, दगड आहे, दगडामध्ये काय आपण म्हणतो ना दगडासारखा आहे तो माणूस असं म्हणतो आपण. याचा अर्थ की दगड जसा अगदी निर्जीव आहे, काही बुद्धी नाही, काही मन नाही, काही नाही, त्याच्यामध्ये हालचाल नाही, तसं जे आपल्याला वाटतं तर त्या ठिकाणी केवढं हे सायंटिफिक तत्व ह्यांनी सांगितलंय माहितीये का ज्ञानदेवांनी, की जे आज विज्ञानाने, प्रगत विज्ञानाने आज ते सिद्ध केलेलं आहे की अगदी आपल्याला जे अचेतन अशा ज्या गोष्टी वाटतात त्याच्यामध्ये सुद्धा अणु परमाणु हे त्यांची हालचाल चाललेली असते, म्हणजे चेतना असते. हां, ही केवढी आज सायन्सनी, आज विज्ञानाने सिद्ध केलेली गोष्ट आहे. आणि ही एवढं मोठं वैज्ञानिक सत्य ह्या ओवीमध्ये आलेलं आहे की जे ज्या आणि आपल्या सगळ्या अध्यात्मामध्ये ते आहे. आपल्या अध्यात्मामध्ये ते आहे. अगदी वैदिक काळापासून ह्या गोष्टींचा उल्लेख आहे की वैदिक ऋषींनी हे सांगितलेलं आहे. आपल्या उपनिषदांमध्ये याचा उल्लेख आहे की तो जो परमेश्वरी अंश, ती जी चेतना, जी चित शक्ती, ती चित शक्ती या इथे जड वस्तूंमध्ये, या पृथ्वीवरच्या जड वस्तूंमध्ये ती अवरोहण ज्याला म्हणतात, अवरोहण. आरोहण म्हणजे वर जाणं, अवरोहण म्हणजे खाली येणं, डिसेंट आणि असेंट असं इंग्लिशमध्ये म्हणतात. असेंट म्हणजे वर जाणं, डिसेंट म्हणजे खाली येणं. तर ती शक्ती अवरोहित झालेली आहे अगदी म्हणजे. आणि ती पहिल्यांदा ती आपल्याला अचेतनच वाटायचे. ते दगड, ते सगळं हे जे काय पृथ्वी आहे ही सगळी अचेतन आहे असं वाटत होतं. त्याच्यातून हा जीव निर्माण कसा झाला, कारण तो जीव निर्माण व्हायला ती शक्ती आधी त्याच्यामध्ये होती, फक्त ती सुप्त अवस्थेमध्ये होती. ती कधीतरी जेव्हा प्रकट झाली, पहिल्यांदा त्या शक्तीचं प्रकटीकरण जे झालं, ते प्रकटीकरण म्हणजे सजीवाची निर्मिती. हे आपल्या वेदांमध्ये सांगितलेलं आहे. म्हणजे हे केवढं मोठं वैज्ञानिक सत्य आहे आणि जे आपल्या ऋषींना केवळ अंतर्ज्ञानाने प्राप्त झालेलं होतं. तर असं या ठिकाणी तेच ज्ञानदेव सांगतात की जडाजडी अंशी राहते जे सरीसी. सरीसी ह्याचा अर्थ सारखेपणाने. सारखेपणा ह्याचा अर्थ असा की आपल्याला असं वाटतं की ज्या गोष्टी सजीव आपण मानतो त्याच्यामध्ये चेतना आहे आणि ज्या निर्जीव म्हणतो त्याच्यामध्ये चेतना नाही. तर तसं नाही, तर निर्जीव आणि सजीव दोन्हीमध्ये सारखी सम. हा नाही, ते फार वेगळं आहे, पण नाही, सरीसी म्हणजे साम्य म्हणजे ह्याच्यामध्ये निर्जीवामध्ये कमी आणि सजीवामध्ये जास्त, असा कमी जास्त भेद नाही आहे, त्याच्यामध्ये फरक नाही आहे. त्याच्यामध्ये ते समान स्वरूपात, समान प्रमाणामध्ये, फक्त तिथे ती सुप्त झाली. त्याचं जेव्हा प्रकटीकरण होतं तेव्हा सजीव निर्माण होतो. आलं लक्षात? तेव्हा सजीव निर्माण होतो. तर अशा प्रकारे हे जे आहे
ते तुम्ही जे म्हणालात ना राठीताई, ते थोडंसं वेगळं, त्याला वेगळा अर्थ आहे, कारण तो भक्तीच्या स्वरूपात आहे आणि तो अर्थ इथे नाही आहे, म्हणून मी म्हटलं की ते वेगळं आहे. तर भिंत चालवली, बरोबर आहे. भिंत चालवली जे हे आहे, ज्ञानदेवांनी भिंत चालवली आपल्याला. म्हणजे आता हा विषय आला म्हणून मी सांगते की भिंत चालवली, आपल्याला असं वाटतं की काय अशक्य गोष्ट आहे किंवा काहीतरी अद्भुतच गोष्ट आहे. समजा घडलंच असेल तर काहीतरी मिरॅकल घडलं, काहीतरी अद्भुत, म्हणजे अशक्य असं ज्या वेळेला काहीतरी घडतं त्याला आपण अद्भुत म्हणतो, मिरॅकल म्हणतो, बरोबर आहे. तर भिंत चालवली ह्याचं खूप वेळेला की असं काहीतरी एखादं मिरॅकल घडलं, अद्भुत काहीतरी घडलं असं आपण म्हणतो. परंतु त्याच्यामध्ये, त्या भिंतीमध्ये सुद्धा ज्ञानदेवांनी भिंत चालवली ह्याचं कारणच ज्ञानदेवांना पूर्णही माहिती आहे की त्या भिंतीमध्ये ती निर्जीव वाटते, तो दगड वाटतोय, पण त्याच्यामध्ये चेतना आहे आणि ती चेतना मी जागृत करतो आणि मी ती भिंत चालवतो. म्हणजे एवढी शक्ती, एवढी प्रचंड शक्ती ज्ञानदेवांच्या मध्ये होती ही, आणि त्या ह्यानी त्यांनी ती चालवली. म्हणजे हे इट्स नॉट अ मिरॅकल. हे मला मुद्दाम या ठिकाणी सांगायचं आहे की आपण अनेक अशा गोष्टींना अद्भुत मानतो. ह्याचं कारण असं की आपली बुद्धी जी आहे ती मानवी बुद्धी आहे, ह्युमन इंटेलिजन्स आहे. आपल्या ह्युमन इंटेलिजन्सला कळण्याच्या पलीकडच्या अशा कित्येक गोष्टी आहेत की ज्या अंतर्ज्ञानाने, इंट्युशन ज्याला म्हणतात, अंतर्ज्ञानाने ह्या काही यांनी, ज्ञानदेवांसारख्या किंवा आपल्या प्राचीन ऋषींनी, अरविंदांनी, रामकृष्ण परमहंसांनी, विवेकानंदांनी, अशी किती नावं आपण घेऊ शकतो आपल्या देशामध्ये. तर त्यांनी अशी अंतर्ज्ञानाने ह्या सगळ्या गोष्टी करू शकत होते. तर हे अद्भुत नाही आहे, त्यांनी काहीतरी अद्भुत केलं असं नाही. त्यांना ते माहिती होतं की ह्याच्यामध्ये हे अचेतन नाही, ह्याच्यामध्ये चेतना आहे आणि ती सरीसी आहे. जशी सजीवामध्ये आहे तशीच निर्जीवामध्ये आहे, फक्त ती सुप्तावस्थेमध्ये तिला जागृत करता येतं. तर तसं जागृत करण्याचा प्रयत्न जो केला त्याला आपण असं म्हणतो, अद्भुत म्हणतो, पण ते तसं नाही. तर म्हणून ह्या ठिकाणी जडाजडी अंशी राहते सरीसी, हा अंशी जो शब्द आहे ना तो त्या सरीसीला लावा. समान अंशामध्ये राहणं, समान अंश. तो अंशी शब्द त्या ओवीच्या शब्द जुळवण्यासाठी अंशी अलीकडे आलाय आणि सरीसी पलीकडे गेलाय. पण ते जर तुम्ही असं घेतलं की जडाजडी सरीसी अंशी राहते जे, असा जर तुम्ही ते वाक्य केलं ना तर अगदी बरोबर अर्थ स्पष्ट होतो की जडाजडी सरीसी अंशी राहते जे, जी समान अंशामध्ये दोन्हीमध्ये असते. ते चेतना गा तुझसी, म्हणजे ती चेतना. आणि हे मी तुला खोटं सांग, आणि म्हणून म्हटलंय त्यांनी की हे मी तुला खोटं सांगत नाही. हे खोटं वाटतं ना, खोटं वाटतं आपल्याला, कोणालाही वाटेल. म्हणून अर्जुनाला सांगितलं, अर्जुन शेवटी माणूस आहे ना, माणसांचा एक नमुना, एक प्रातिनिधिक नमुना म्हणून तो आहे, तो रिप्रेझेंटेटिव्ह सॅम्पल असं त्याला म्हणतात अर्जुन. आणि हा कोण आहे तर हा भगवंत आहे. तर म्हणून तो भगवंत माणसाला हे सांगतोय की तुला हे खोटं वाटेल पण हे खोटं नाही आहे. जडाजडी सरीसी राहते, हे किती केवढं मोठं महत्वाची गोष्ट आहे बघा. तर जडाजडी सरीसी अंशी राहते जे, ते चेतना गा तुझसी लटिके नाही. म्हणजे हे मी तुला लटिके म्हणजे मी तुला खोटं सांगत नाही. आता पुढे जाऊ आपण. पै रावो, आता थोडी त्यांनी काही अशा उपमा दिल्या आहेत, हे केलंय. पै रावो परिवारू नेणे, आज्ञाची परचक्र जिणे.
का चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती. म्हणजे उदाहरणं दिली आहेत कशी की रावो म्हणजे राजा जो असतो त्या राजाला परिवार, त्याचा परिवार म्हणजे त्याचं सैन्य. आपलं सैन्य किती आहे, कोण काय करतंय, कोणी काय केलं पाहिजे, या सगळ्याची त्याला माहिती असतेच असं नाही. आणि म्हणून त्यांनी म्हटलंय रावो परिवारून नेणे आज्ञाची, म्हणजे त्यांनी नुसती फक्त आज्ञा द्यायची की ते सैन्य जातं आणि परचक्र जिणे. म्हणजे ते नुसती त्याची आज्ञा पोचली की ते सैन्य आपल्याला जे काम करायचं ते काम करत असतं. त्याचप्रमाणे पुढचं उदाहरण का म्हणजे किंवा चंद्राचेनी पूर्णपणे सिंधू भरती, म्हणजे चंद्र कुठे, जसं मगाशी राजा आपल्या राजवाड्यात असतो, सैन्य लढत असतं, पण सैन्याला आज्ञा असते त्याप्रमाणे सैन्य सर्व कारभार करतं. त्याचप्रमाणे चंद्राचंही तसंच. चंद्र आहे आकाशात, परंतु तो पूर्ण झाला म्हणजे पौर्णिमेचा दिवस आला की सिंधूला भरती येते, म्हणजे समुद्राला भरती येते. म्हणजे किती दुरून चंद्र कुठे आणि तो समुद्र कुठे, पण त्यांचा कसा संबंध आहे बघा. तर असा सिंधू भरती. तसंच पुढे नाना भ्रामकाचे सन्निधान लोहो करी सचेतन, म्हणजे भ्रामक याचा अर्थ लोहचुंबक. भ्रामक म्हणजे लोहचुंबक. नाना ह्याचा अर्थ किंवा, अथवा, किंवा दुसरं उदाहरण आणखीन देतो की भ्रामकाचे सन्निधान म्हणजे केवळ त्या लोहचुंबकाच्या जवळ आल्यामुळे लोहो करी सचेतन, ते लोखंड जे असं निर्जीव आहे ते सजीव सचेतन झाल्यासारखं हालचाल करतं. का सूर्य संगू जनचेष्ट विगा, म्हणजे सूर्य कुठे आकाशात आहे, पण सूर्य उगवला की जन चेष्टवी गा, म्हणजे आपण सगळी माणसं काम करायला लागतो. चेष्टविगा म्हणजे हा पूर्वीचा काळ आहे की ज्या वेळेला इलेक्ट्रिसिटी नव्हती त्यावेळेला सूर्य उगवल्यावरच कामाला सुरुवात व्हायची. तर सूर्य संगू जन चेष्टविगा. पुढे पुढचं एखादं पुन्हा आणखीन एक उदाहरण आहे की कासवाचं उदाहरण दिले. आगा मुख मेळे विण पिलियाचे पोषण करी निरीक्षण कुर्मी जेवी, म्हणजे कुर्म जे असतं, कासव जे असतं ते पिल्लाचं पोषण कसं करतं, तर त्यांनी असं दिलंय की प्रत्यक्ष त्याच्या मुखे मेळे विण, म्हणजे त्याच्या मुखाशी मेळे विणं, म्हणजे आपलं काही अवयव आपण जसं भरवतो तसं, किंवा इवन पक्षीसुद्धा चोचीने भरवतात लहान त्यांच्या पिल्लांना. तर पिलियाचे पोषण कुर्म जसं करतं की दुरूनच नुसतं निरीक्षण करत असतं आणि ते पिल्लू आपोआपच हळूहळू सगळ्या गोष्टी हे करायला लागतं. तर नुसतं दृष्टीने निरीक्षण करून ते कुर्म म्हणजे कासव हे त्याचं भरण पोषण करत असतं. पार्था तिया परी आत्मसंगती ये शरीरी सजीवत्वाचा करी उपेगू जडा, म्हणजे त्याचप्रमाणे पार्था ही जी आत्मसंगती आहे आपल्यामध्ये, जो आत्मा म्हणजेच त्या परमेश्वराचा जो अंश आपल्यामध्ये आलेला आहे, ती जी आत्मसंगती आपल्याला लाभली आहे आपल्या शरीराला, त्याच्यामुळे सजीवत्वाचा करी उपेगू जडा, म्हणजे जे आपलं शरीर नाही तर एरवी जडच आहे ना. जर प्राण नाही, आत्मा नाही, तर ते शरीर हे म्हणजे जडावस्थेमध्ये ते काही हालचाल करू शकणार नाही किंवा कुठल्याच चेतना त्याला मिळणार नाही. ज्या सगळ्या चेतना त्याला मिळतात त्या चेतना ह्या त्या आत्म्याच्या चेतना असतात.
तर किंवा ईश्वराकडून आलेल्या चेतना असतात आणि अशा प्रकारे ते सजीव होतं. जे एरवी निर्जीवच अवस्थेमध्ये राहिलं असतं ते सजीव होतं. मग ती येते चेतना म्हणिपे पै अर्जुना, म्हणजे त्याला अर्जुना चेतना असं म्हणतात. इथपर्यंत चेतना ह्याचं वर्णन आहे. आता त्याच्या पुढे धृती, आता त्याच्या पुढचा जो भाग आहे 42व्या ओवीमधला तो धृतीबद्दलचा आहे. धृती म्हणजे धैर्य. धैर्य आता ह्याही ठिकाणी मी सांगते की धृतीचं जे काही विवेचन ज्ञानेश्वरांनी केलेलं आहे ते थोडं वेगळ्या प्रकारचं आहे. धृती म्हणजे काय हे गीतेमध्ये ज्या प्रकारे 18व्या अध्यायात तर फारच सुंदर त्याचं सगळं विवेचन आहे. परंतु सर्वसाधारणपणे गीतेमध्ये जो अर्थ घेतला जातो तो असा की धृती किंवा धैर्य कशाला म्हणतात की परिस्थिती कोणतीही असो, सुखाची असो दुःखाची असो, यश अपयश जे काय असेल ते, त्या कोणत्याही परिस्थितीमध्ये आपण ज्या वेळेला ज्याला धैर्याने आपण पुढे हालचाल करतो त्याला धैर्य धृती असं म्हणतात. आणि त्याचं फारच सुंदर वर्णन 18व्या अध्यायात आहे. त्यामुळे मी आत्ता त्याबद्दल फारसं काही बोलत नाही. परंतु ह्या ठिकाणी धृती याचा अर्थ ज्ञानदेवांनी कसा घेतलाय इथे तो आपण पाहूया. 18व्या अध्यायात नाही घेतलेला तसा, 18व्या अध्यायात गीतेप्रमाणे घेतलेला आहे. ह्या ठिकाणी थोडा वेगळा घेतलाय. त्यांनी काय म्हटलंय, आता धृती विवंचना भेदू ऐक, म्हणजे भेदू याचा अर्थ की त्याला निश्चितपणे काय म्हणतात, कशा धृती म्हणजे काय ह्याचं विवेचन आता तू ऐक. तरी तत्वा परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, नव्हे पृथ्वी ते नीरे न नाशिजे. म्हणजे त्यांनी असं म्हटलंय की ही जी पंचमहाभूत असतात, आपल्याला माहिती आहे 5 महाभूत, ही पंचमहाभूत कशी असतात तर ती परस्परे उघड जाती स्वभाव वैरे, म्हणजे त्यांचा स्वभाव जाती स्वभावच असा असतो की त्यांचं एकमेकांशी वैर असतं. ह्याचं त्याच्याशी जमत नाही. आणि ते कसं जमत नाही ते त्यांनी पुढे स्पष्ट केले. आता नव्हे ह्याचं असं जे म्हटले ना सुरुवात, पुढचा शब्द आहे नव्हे, त्याचा खरा अर्थ म्हणजे तो थोडा प्रश्नार्थक आहे. नाही का असं आपण म्हणतो ना, नाही का असं, नाही का असं जे आपण म्हणतो तसं नव्हे, तर तो अर्थ आहे. नव्हे म्हणजे नाही का, तर काय नाही का, तर पृथ्वी ते नीरे न नाशिजे, म्हणजे न नाशिजे ह्याचा अर्थ खरं म्हणजे न हा शब्द जो आहे तो विनाशिजे असा असायला पाहिजे, विनाशिजे असा असायला पाहिजे. आणि तो अर्थ तिथे आहे की पृथ्वीला नीर म्हणजे पाणी पृथ्वीचा विनाश करत नाही का. भयंकर जो पाऊस जो येतो जोराने, त्याच्यामुळे आपल्याला कित्येक माहिती असतं की डोंगराचे कडे कोसळतात, म्हणजे पृथ्वीचं डोंगराचे कडे याचा अर्थ पृथ्वी झाली ना, तर पृथ्वीचा नाश त्याच्यामुळे होत असतो. तर पृथ्वी ते नीरे न नाशिजे, न नाशिजे का म्हटलंय तर तो न का आलाय माहितीये का. जसं इंग्लिशमध्ये आपण म्हणतो, म्हणजे मी ह्याचा यावर विचार केला, मला कुठल्याही पुस्तकात त्याचा अशा आहे का, हा विनाशिजेच असलं पाहिजे, पण माझ्या पुस्तकात न आहे. पण समजा आपण न आहे का ना, जुनी जी पुस्तकं आहेत ना त्याच्यामध्ये न आहे.
नवीन पुस्तकामध्ये सुधारणा केली आहे त्यांनी, म्हणून तो विनाशीच आहे. पण आपण जरी समजा न धरला ना, तर मी त्याचा अर्थ असा करण्याचा प्रयत्न, टू निगेटिव्ह मेक वन पॉझिटिव्ह असं आपण म्हणतो ना, की दोन नकार म्हणजे एक होकार. तर तसं आहे ते, की नाही का असं आधी म्हटलंय आणि न पुन्हा आलाय, तर ते दोन निगेटिव्ह एकत्र आले की त्याचा अर्थ हो येतो. म्हणजे अर्जुना होतो की नाही असं असा त्याचा हे हो. हां हां तर म्हणजे पृथ्वीचा नाश करतं पाणी, असं होकारार्थ आपण त्याचा घेऊ शकतो. पुढे आता कसं म्हणजे ह्या 5 तत्वामध्ये कसं एक तत्व दुसऱ्याचा नाश कसा करतं, तर पुढे म्हटलंय नीर. आता नीर पृथ्वीचा नाश करतं. त्या नीराचं, नीर ह्याचा अर्थ पाणी ना, नीरा ते आटी तेज, म्हणजे ऊन पडलं की नीर म्हणजे पाण्याचं वाफ होऊन जाते, म्हणजे आटतं ते पाणी, म्हणजे त्या पाण्याचा नाश होतो. तेजा वायूसी झुंज, खूप सोसायटीचा वारा आला की तो हे जातं, म्हणजे तेज किंवा ते ऊन किंवा अग्नी जातो. नंतर मग आणि गगन तव सहज वायू भक्षी, म्हणजे गगनात तो वायू गेला कुठे हे आपल्याला कळतच नाही, गगनामध्ये कुठेतरी नाहीसाच होऊन जातो. वारा आत्ता आहे म्हणतो, एकदमच तो नाहीसाच होतो. आपण म्हणतो वारा पडला असं आपण म्हणतो, तो गेला कुठे, म्हणजे तो गगनामध्ये कुठेतरी नाहीसा झाला. म्हणजे ही सगळी तत्व कशी एकमेकाचा नाश करतात. पुढे कसं दिलंय, तेवीची कोणेही वेळे आपण काही सयाही न मिळे, आत रिगोनी वेगळे आकाशे हे, म्हणजे गगनाचं त्यांनी वर्णन केलंय की कुठलीही वेळ असू दे, गगन कसं असतं, आकाश कसं असतं, ते कशातही शिरतं. आत रिगोनी काही सयाही म्हणजे कशाचीही पर्वा न करता जे काय पोकळी दिसेल तिथे गगन शिरतं, बरोबर आहे ना. आकाश कुठलीही पोकळी असू दे तिथे हवा जाते, त्या पोकळीमध्ये हवा असते, म्हणजे गगन आतमध्ये शिरतं. आणि तरी सुद्धा काय म्हटलंय, आणि गगन तव सहज नाही, कुठे आत रिगोनी वेगळे आकाश हे, म्हणजे काही सयाही न मिळे. हा पुन्हा आणखी एक भाग आहे की गगन कुठल्याही पोकळीमध्ये आत जातं पण कशाशी मिळत नाही. भांड असू दे, नाही तर घर असू दे, नाही तर काय वाटेल ते असू दे, अवकाश आतमध्ये शिरतं, म्हणजे हवा आतमध्ये शिरते, पण त्या कशाशी एकरूप होत नाही, तादात्म्य पावत नाही, ते वेगळंच राहतं. म्हणजे याचा अर्थ ही सगळी 5 तत्व अशी आहेत की आपापलीच जगतात आणि दुसऱ्याचा नाश करतात. तर अशा प्रकारची त्यांची ही वृत्ती आहे. आणि पुढे म्हटले ऐसी 5ही भूते साहती एकमेकाते, न आहे का, हा, न साहती एकमेकाते, बरोबर, न साहती एकमेकाते की तियेही ऐक्याते देहासी येती. म्हणजे बाहेर जर आपण पाहिलं तर ही एकमेकांशी वैरातच असतात, वैरच करतात, कधी हे होत नाही, परंतु एकमेकांना सहनच करत नाहीत. परंतु त्यांचं ऐक्य कुठे होतं, देहामध्ये मात्र सगळी गुपचूप एकत्र येतात. आणि पुढे काय म्हटलंय, द्वंद्वाची उखी विखी सोडूनी वसती एकेका ते पोखी निजगुणे जा. म्हणजे एकत्र तर नुसती येत नाहीत, एकमेका ते पोषण करतात. ह्याची मदत त्याला, त्याची मदत त्याला, अशी ही आपल्या देहामध्ये मात्र ती सगळी अशी एकत्र येतात आणि एकमेकांना मदत करतात. ऐसे न मिळे तया साजणे चळे धैर्य जेणे तया नाव म्हणे धृती मिगा. म्हणजे असं अशी ही जी तत्व आहेत की जी शरीराबाहेर
ऐसे न मिळे असं जे म्हटलंय ना, त्याचा अर्थ शरीराबाहेर जी कधी एकमेकांशी मिळत नाही, एकमेकांना सहकार्य करत नाही, ती तया साजणे म्हणजे ती आतमध्ये आपल्या देहाच्या आतमध्ये साजणे म्हणजे मैत्रिणी एकत्र राहतात. साजणे ह्याचा अर्थ मैत्रिणी ती एकत्र राहतात, म्हणजे त्यांचा योग घडून येतो. युक्त होतात, एकमेकांशी युक्त होतात, ती एकत्र राहतात. आणि असं हे जे आहे की ज्यांच्यामध्ये कायम वैर आहे अशा तत्वांना एकत्र येण्याची ही जी परिस्थिती ती धैर्याची परिस्थिती आणि त्याला मी धृती म्हणतो असं ज्ञानदेव म्हणतो. धृतीचं हे विवेचन अशा प्रकारे केले की धैर्यामुळे ती युक्त होतात, की ते एकत्र का येतात. तर हे जे काही देहातलं धैर्य आहे, आपल्या देहामध्ये धैर्य हा एक फार महत्वाचं तत्व आहे आणि त्या तत्वामुळे ती एकत्र येतात, ती सगळी एकत्र येतात. पण धृती हे आपल्या क्षेत्रातलं आपल्या देहातलं तत्व म्हणून त्याचा विचार करायचा. तर त्या देहातल्या तत्वामुळे, त्या धैर्य या तत्वामुळे ती सगळी बाहेर जी एकमेकाशी कधी मिळत नाही ती या इथे युक्त होतात आणि अशा त्याला मी धृती असं म्हणतो. आणि आता पुढे म्हटले, आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा तो हा येथ जाणावा संघातू पैगा. म्हणजे संघात असं आणखी एक तत्व आहे पहा, संघात, त्या ज्याला मी समुदाय असं म्हटलं. तर समुदाय की या सगळ्यांचा समुदाय ह्या जीवेसी म्हणजे ह्या सगळ्या आपल्या जीवामध्ये हा जो 36 मेळावा आहे तो हा येथ जाणावा संघातू पैगा. त्याला संघात किंवा समुदाय असं म्हणायचं. तो समुदाय म्हणून मानला जातो. आणि पुढे अजून थोडंसं त्याचं वर्णन आहे, तेवढं करून आपण आज थांबू. आणि जीवेसी पांडवा या 36 मेळावा नाही ते झालं. एवं 36 ही भेद सांगितले तुझं विशद यया येतुलेया ते प्रसिद्ध क्षेत्र म्हणजे. हा जो सगळ्याचा मिळून झालेला संघात, हा सगळा जो समुदाय त्याला क्षेत्र म्हणतात. म्हणजे देह म्हणजे काय ह्याचं असं सगळं स्पष्टीकरण केलं त्यांनी. क्षेत्र म्हणजे. आणि आता त्याला उपमा कशा दिल्यात की ह्या सगळ्याचं संघात म्हणजे क्षेत्र. तसं इतर काही उदाहरणं दिली आहेत. रथांगांचा मेळावा जेवी रथू म्हणजे पांडवा का अधोध्रुव अवेवा नाव देहो. म्हणजे रथांग ह्याचा अर्थ रथाचे निरनिराळे भाग, रथामध्ये निरनिराळे जे पार्ट्स आहेत, भाग आहेत, त्या सगळ्यांचं ते एकत्र येतात तेव्हाच त्याला रथ म्हणतो ना. नाही तर चाकं वेगळी आहेत आणि घोडे वेगळे आहेत आणि त्याला काही रथ नाही म्हणणार. त्या सगळे जेव्हा एकत्र येतात तेव्हाच त्याला रथ म्हणता येतो. त्याचप्रमाणे अधोर्ध्व म्हणजे अध आणि ऊर्ध्व, आपल्या शरीरातलं अध म्हणजे खालचा भाग, ऊर्ध्व वरचा भाग, हे जे सगळे अवयव आहेत म्हणजे अवयव आहेत, खालचे आणि वरचे असे जे सगळे अवयव आहेत त्याचं नाव देह असं आहे. आणखी काही उदाहरणं आहेत, पटपट आपण पाहूया. आता तुम्हाला अर्थ सगळे बराबर कळतील. करी तुरंग समाजे सेना नाम निफजे. करी ह्याचा अर्थ हत्ती, तुरंग म्हणजे घोडे आणि समाजे पायदळ. खरं म्हणजे ह्याचा अर्थ पायदळ अगदी बरोबर आहे, कारण समाज म्हटलंय, कारण माणसं. पण काही ठिकाणी ह्याचा अर्थ रथ असा घेतलाय, पण तो मलाही पटलेला नाही आहे. पायदळ असाच ह्याचा अर्थ आहे. आणि करी तुरंग
आणि पायदळ म्हणजे हत्ती घोडे आणि पायदळ ह्यांना सेना नाम निफजे, ह्या तिन्हीला मिळून सेना म्हणतात. का पुढचं का वाक्ये म्हणिजती पुंजे अक्षरांचे. आता किती सोपं आहे बा. अक्षरांचे पुंज म्हणजे वाक्य, अक्षरांचे गट अनेक समुदाय म्हणजे एक वाक्य. का जलधरांचा मेळा, वाच्य होय आभाळा. इथे नीट लक्षात घ्या, तो जलधारा नाही आहे शब्द, जलधरच आहे. जलधर म्हणजे ढग, ज्याच्यामध्ये जळ साठलेलं असतं असा ढग. एरवीचा ढग नव्हे, जलधर म्हणजे ज्याच्यामध्ये जळ साठलेला आहे असा ढग. वाच्य होय आभाळा, त्याला आभाळ असं म्हणतात. आपण म्हणतो आभाळ आलंय म्हणजे असे जलानी भरलेले ढग आलेले आहेत, त्याला आभाळ म्हणतात. नाना लोका सकळा नाम जग, किंवा नाना ह्याचा अर्थ किंवा सगळ्या लोकांना जग असं म्हणतात. स्नेहसूत्र वन्नी मेळू एके स्थानी, धरिजे जनी दीपू होय. स्नेह म्हणजे तूप, सूत्र म्हणजे वात, आणि वन्नी म्हणजे आग, अग्नी. तूप, वात आणि अग्नी यांचा मेळ होतो, त्याला दिबा असं म्हणतात. तैसी 36 ये तत्वे मिळती जेणे एकत्वे, तेने समूह परत्वे क्षेत्र म्हणिपे. आता अगदी सोपं आहे, पुढे जाऊया. आणि पुढे त्यांनी आणखी स्पष्ट केलंय. आणि वाहतेनी भौतिके पापपुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणो. ह्याला क्षेत्र म्हणजे शेत म्हटलंय मी. का म्हटलंय तर वाहतेनी ह्याचा अर्थ असा की लागवडी खाली असलेलं क्षेत्र. वाहत म्हणजे जिथे पाणी आहे, वाहतच क्षेत्र. शेत जिथे पाणी पुरवठा आहे त्याला वाहत असं म्हणतात. वाहतेनी भौतुके म्हणजे जी जमीन हे आहे, पाणी पुरवठा जिथे आहे आणि त्यामुळे ही जमीन कशी आहे तर पापपुण्य इथे पिके. पाणी पुरवठा होतच असतो, कारण या जगामधले सगळे जे काही आतापर्यंत सगळी 36 तत्व सांगितली, त्या सगळ्या 36 तत्वांना पाणी पुरवठा, त्या देहाला पाणी पुरवठा निरनिराळ्या गोष्टींचा होतच असतो. आणि त्याच्यातून मग पाप पुण्य येथे पिके, म्हणून आम्ही कौतुके क्षेत्र म्हणू. आता मधलं एखादं गाळू एकाचे ह्याला देह म्हणतात, काही वेगवेगळ्या नावानी ह्याला ओळखलं जातं असं म्हटलंय पुढे. आता त्याचा आणखी एक उल्लेख केलाय. परतत्वा अरवते आणि स्थावरांता आणतोते, जे काही होते जाते ते क्षेत्र जिहे. परतत्वा अरवते, अरवते याचा अर्थ अलीकडे, परतत्वाच्या अलीकडे. आणि परतत्व फार पलीकडे आहे, परतत्वाच्या अलीकडे. आणि स्थावरांता आणतवते म्हणजे जे स्थावर जे आहे, स्थावर हा शब्द आपल्याला माहिती आहे ना, स्थावराच्या अंतापर्यंत अंतवते म्हणजे अंतापर्यंत. म्हणजे ही जमीन जी सगळं जे काही जग विश्व जे काय आपण म्हणतो, त्रिलोक काय जे काय म्हणतो ते सगळं, ते स्थावराच्या अखेरपर्यंत जे काही होत जातं ते क्षेत्रची हे, ते सगळं म्हणजे हे विश्व ही क्षेत्र, आपलं शरीर ही क्षेत्र. आता फक्त त्यात एकच गोष्ट की परी सुर नर उरंगी घडत आहे योनी विभागी, ते गुणकर्म संगी पडिले साते. म्हणजे सुर नर उरंगी,
सुर ह्याचा अर्थ देव, नर म्हणजे मानव आणि उरंगी म्हणजे सर्प म्हणजे प्राणी. तर हे निराळ्या प्रकारचे देह निर्माण होतात या विश्वामध्ये, अनेक प्रकारचे देह जे निर्माण होतात आणि देवांचाही उल्लेख केलेला आहे, लक्षात घ्या, कारण तो विश्वाचाच एक भाग आहे सगळा. तर आपण त्याला स्वर्ग वगैरे म्हणतो, परंतु तो संपूर्ण विश्वाचा एक भाग आहे, एक लोक, देवलोक असे त्याला म्हणतात. तर अशा प्रकारे अशा सूर नर उरंगी घडत आहे योनी विभागी, अशा वेगवेगळ्या योनींचे विभाग पडतात. ते कशामुळे? तर गुण कर्म संगी पडिले साते. म्हणजे हे विभाग कशा प्रकारे, म्हणजे निराळ्या ह्या योनी का निर्माण झाल्या? तर गुण आणि कर्म याच्यामुळे त्या निर्माण झाल्या. प्रत्येकाचे गुण वेगळे, प्रत्येकाने पूर्वी केलेली कर्म वेगळी आणि त्याच्यामुळे या निराळ्या योनी निर्माण झाल्या. हेची गुणविवंचना पुढा म्हणी पहिलं अर्जुना, प्रस्तुत आता ज्ञानात रूप दाऊ. म्हणजे त्यांनी म्हटलंय की अर्जुना, ही सगळी गुणविवंचना आहे की ज्या गुणविवंचने म्हणजे ज्या गुणांमुळे हे निराळ्या योनी निर्माण होतात, ह्या गुणांची विवंचना, त्याचं विवेचन पुढे मी केलेलं आहे. त्याचा एक अध्यायच वेगळा आहे. दैवी गुण कसे, आसुरी गुण कसे, ह्याचा एक वेगळा अध्यायच आहे. तर त्यावेळेला आपण त्याचे सगळं विवेचन करूया. आत्ता आपण फक्त ज्ञानाबद्दल विवेचन करू असं म्हटलंय. आता इथे थांबू आणि पुढच्या वेळेला ज्ञान म्हणजे काय श्लोकामध्ये ज्ञान असं कशाचा उल्लेख? आता पुढे येईल कदाचित, आत्ता आधी आला नसेल. कारण आता आधी काय आहे की त्यांनी फक्त क्षेत्राचा उल्लेख केला आहे. ज्ञानेश्वर काही वेळेला पुढच्या श्लोकाचा काही थोडा एक आपल्याला थोडी माहिती व्हावी की पुढे काय आहे हे आपल्याला कळावं म्हणून ते आधी त्याचा उल्लेख करतात. तर आता पुढच्या श्लोकामध्ये त्या ज्ञानाबद्दलच आता सगळे पुढचे श्लोक आहेत. संपूर्ण पुढे सगळे श्लोक त्याच्यावरचे.